टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत गुंदौली में जय गोलेश्वर 40+ गुंदौली द्वारा खासदार बाला मामा चषक का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मेहमान वहां पे उपस्थित थे और फाइनल मैच में सांसद श्री सुरेश महात्रे उर्फ बाला मामा भी उपस्थित हुए थे, जो उन्होंने खिलाड़ियों को शुभकामनाएं भी व्यक्त की। तो वहीं पे आप देख सकते हैं कि ग्राम पंचायत गुंदौली के एक से बढ़कर एक नेता, सरपंच, आजी माजी सबकी वहाँ पे उपस्थिति थी। और ये मैच देखा जाए तो एक तरफा भटाले ने जीत लिया, कोई टक्कर नहीं दिखा फाइनल में। चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य, मान्यवरों का स्वागत सम्मान और फाइनल मैच का कुछ दृश्य हम आपको दिखाएंगे। और इस अवसर पर पंचायत समिति सदस्य और सभापति माननीय श्री विकास पाटिल साहब भी उपस्थित हुए थे। तो वहीं पे माझी उप सरपंच श्री सुरेश महात्रे भी वहाँ पे उपस्थित थे और भी मान्यवर आप हमारे इस स्क्रीन पे देख सकते हैं। तो चलिए हम आपको दिखा रहे हैं कुछ दृश्य। त्याचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जय गोलेश्वरची मॅच कुठेही असू द्या, संजय पाटील फार मोठे चाहते आहेत। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने सामना सुरू आहे। राहण्याच्या विपक्षामध्ये तीन खासदार बाळा मामा चषक 2025 आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आले, मंगलापाडा एका बाजूला आणि प्रकाश श्रीपद पाटील माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय। मंगलापाडा कॅप्टन कॉलिंग करतात, टॉस पिन होतोय। It is a call and it is a hit. टॉस या ठिकाणी दर्शक मंगलापाडा कॅप्टन जिंकलेला दोन्ही टीम साठी आपण साई हेल्थकेअर ग्रुप कडून फर्स्ट एड किट बॉक्स देत आहोत, ज्याचं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे डॉक्टर संजीवन केशव म्हात्रे, त्यांचे विशेष आभार। ही देखील एक चांगली संकल्पना आहे। पाहुण्यांना विनंती, पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं। आपल्या सोबत ती ट्रॉफी प्रदान करायची आहे। गर्मीने थंडा फुला आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल। अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सहा फलंदाज 6 या धावसंख्येवर बाद झाले होते। तिथून मात्र आता पुन्हा एकदा गिअर चेंज केला जात आहे। दोघांमध्ये फास्ट 32 धावांनी बॅटर रुपेश, या दोन फलंदाजांमध्ये अजून एक दमदार शॉट, आउट ऑफ द मार्क, वन मोर सिक्सर। त्या सह्याने धावसंख्या आता पुढे जाताना 44। रीना प्रवीण म्हात्रे विथ सूर्य साहेब आपण आरके बिल्डर संपन्न करणार आहोत। निर्धारित 3 षटकांचा सामना असेल वेळेअभावी। छापाचा कॉल, टॉस संपन्न झालेला, नाणेफेक जिंकलेली आहे। जय गोलेश्वर सर्वांचे लाडके बाला मामा अर्थातच सुरेश गोपीनाथ स्वागत करते। खासदार बाला मामा युवा डॅशिंग नेते सुमित म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन। खासदार चषक 2025
आणि चषकाच्या या अंतिम दिनी खास करून व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदनजी पाटील साहेब, विलासजी पाटील, सुमितजी म्हात्रे, मनीष म्हात्रे, आमचे अमृत मामा, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे खास करून या स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, सगळ्यात पहिले तर जय घोडेश्वर क्रिकेट क्लब मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी माझ्या गौरवार्थ ही स्पर्धा आयोजित केली आणि म्हणूनच त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन देखील करतोय की त्यांनी ही मास्टर 40+ स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे इथे खेळवली आहे, चांगलं आयोजन केलं आहे आणि म्हणूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी जय घोडेश्वर मित्रमंडळ यांचं मनापासून अभिनंदन देखील करतोय. आणि आज ह्या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. साहेबांचा हा शुभ सन्मान मान्यवर पक्षामध्ये संपन्न केला जात आहे, सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती एकच धाव मिळाला. आता सिंगल डबलचा खेळ जर राहिला तर कदाचित मी माणकोली संघ थोडासा अडचणीमध्ये येऊ शकते, कारण इथून आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. म्हणजे प्रतिनिधित्व जागा बनवली, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चुकलं गेलं आणि चेंडू त्याला हुडकावणी देऊन निघून गेला. सीमा पार येतोय हा चौकार. यावेळेस कहाणी भेटलीस. आता जर लगावले तर कदाचित सामना जिंकणार, कारण बघा क्रिकेटचा खेळ असेल, चांगली वेळ आली देखील वेळ लागत नाही आणि वाईट वेळ आली देखील वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. आडव्या पाठने ऑफ साइडला हा फटका दमदार आहे. स्टोरलेगचा चेंडू त्यावर झाला, ट्रिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि एकच धाव मिळाला. आता 51 वाटेवरती आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक यावेळेस कोणताही नाहीये, रिक्ता उरलेली असंच मी म्हणेन. तो टाकायचा आहे आणि बॅट वाजवायचा आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस काय झालंय, पंचांचा निर्णय आलेला नाहीये. सामना जिंकला जातोय. वेगामध्ये पाडाले बी संघ कमानीचे. आपण जाऊया तिथे मॅडकडे आणि वाजूया सुमन संघी मानकोली. आपल्या ह्या खासदार बाळामामा म्हात्रे साहेब चषक पाटील यांना सन्मानित केले जाते. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आहेत केली जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. नटराज खारबाव संघाला म्हात्रे त्यांना विनंती करते आपल्या शुभ श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली या संघाला जात आहे. श्री गुरुदत्त चौठाईरवा मानकोली म्हात्रे साहेबांना विनंती करतोय युवाचे सोबतच संपूर्ण जय घोडेश्वर मास्टर 40+ टीम यांच्या मातली गावचा ताज आपला खासदार 12 चषक 2025 मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. मी सुमित शेठ म्हात्रे युवा नेते साहेबांना विनंती करतोय, तसेच संपूर्ण टीम जय घोडेश्वर गुंदवली आपल्या शुभ हस्ते हा झलालचा ताज, हा जबरदस्त चषक आणि त्याचबरोबर रोख रक्कम दिली जात आहे. त्याचबरोबर तसेच एवन जोडी नितीन म्हात्रे आपला खासदार बाळामा चषक स्वीकारताना जय वाटाले ब्रो हा संघ